ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। मुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानाची पाहणी। अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही। मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानाची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। लातूर जिल्ह्यातील कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। मदत पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानासाठी 2215 कोटींची मदत। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळणार। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानाची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। गोदावरीच्या पुराचं पाणी गोळेगावच्या 4ही बाजूनं गावात घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा पुरात बुडाला। घरात चिखल, अनेकांचे संसार उघड्यावर। मायमाऊलींनी हंबरडा फोडला। पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। राज्यात 70 लाख एकरावरील पिकांचं नुकसान। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू, भरणेंची माहिती। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती। करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर। ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। धाराशिवच्या परांडा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार। तांदुळवाडीतील खैरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। पुरामुळे घरातील साहित्य आणि शेती पिकं उद्ध्वस्त। शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा। गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा गावात लष्कराच्या टीमकडून पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू। एनडीआरएफची एक तुकडीही दाखल होणार। नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती। गंगापूरसह वेगवेगळ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच। गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या 4 रेस्क्यू। परिसरातील रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा। केंद्र सरकारनं तातडीनं 10,000 कोटींची मदत द्यावी। पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका। आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत करा, मग शहानिशा करा, उद्धव ठाकरेंची मागणी। अतिवृष्टीमुळे बळीराजा चहू बाजूनं उद्ध्वस्त झालाय। देवाभाऊ आता वाट कसली बघताय। महाराष्ट्रात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करा। खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या साईबाबा संस्थान समितीला स्थगिती। अनेक वर्षांपासून संस्थांचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे। 6 सदस्यीय समिती नेमणुकीसाठी सरकारनं उच्च न्यायालयात केली होती शिफारस। महाराष्ट्रात आज वादळी पाऊस आणि वाऱ्याची शक्यता। 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी। कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज। दिल्लीत राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण। मोहनलाल, शाहरुख खान, राणी मुखर्जीसह विक्रांत मेस्सी यांचा गौरव। भारत आणि चीन रशियाला युद्धासाठी आर्थिक रसद पुरवत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भारतासह चीनला करण्यात आलं लक्ष्य। आयसीसीकडून अमेरिकेच्या क्रिकेट संघावर निलंबनाची कारवाई। अमेरिकेच्या क्रिकेट संघाकडून जबाबदाऱ्यांचं उल्लंघन, खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यानं कारवाई। अंपायर डिकी बर्ड यांचं 92व्या वर्षी निधन। डिकी बर्ड यांच्याकडून 150हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।